नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही न्यूज. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर रिंकी कपूर आज आपल्या सोबत आहेत. केसांच्या समस्या, केस गळतीच्या समस्या ज्यांना आहेत त्यांना रिंकी कपूर यांचं आजच्या या शो मधलं मार्गदर्शन खूपच उपयोगी पडेल. डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी डॉक्टर रिंकी कपूर यांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर रिंकी कपूर या सल्लागार डर्मेटोलॉजिस्ट आहेत. कॉस्मेटिक डर्मेटोलॉजिस्ट आणि डर्मेटो सर्जन म्हणून त्या कार्यरत आहेत. द एस्थेटिक क्लिनिक इथे त्या कार्यरत आहेत. त्यांनी त्यांचं शिक्षण मुंबईतून पूर्ण केलेलं आहे. त्यांचं MBBSचं शिक्षण जे आहे ते त्यांनी, तसंच MDचं शिक्षण त्यांनी मुंबईतून पूर्ण केलेलं आहे. सौंदर्य विज्ञानात सिंगापूर इथल्या नॅशनल स्किन सेंटर इथून त्यांनी फेलोशिप देखील घेतलेली आहे. तसंच डॉक्टर रिंकी कपूर यांनी अमेरिकेतील स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये फेलोशिपसुद्धा घेतलेली आहे. डॉक्टर रिंकी कपूर कन्सल्टंट डर्मेटोलॉजिस्ट, कॉस्मेटिक डर्मेटोलॉजिस्ट आणि डर्मेटो सर्जन असून त्या द एस्थेटिक क्लिनिकच्या संचालिका सुद्धा आहेत. त्यांनी सेलिब्रिटी डॉक्टर म्हणून सुद्धा काम केलं आणि तशीच त्यांची ओळख सुद्धा आहे. तसंच सगळ्या स्तरातील रुग्ण त्यांच्याकडे केस गळतीवर उपचारांसाठी येत असतात. डॉक्टर रिंकी कपूर यांनी अनेक रुग्णांना त्वचा आणि केसांशी संबंधित यशस्वी अशा उपचार पद्धती दिलेल्या आहेत. QR678 थेरपीचं संशोधन आणि निर्मिती द एस्थेटिक क्लिनिकनेच केलेली आहे, हे यात विशेष नमूद करावं असं वाटतं. तसंच भारतीय बनावटीच्या या थेरपीला जगभरात खूपच चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय. चला तर मग आपण डॉक्टर रिंकी कपूर यांच्याबरोबर चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर रिंकी, खरं तर आपल्या पूर्ण सौंदर्यात किंवा आपण जेव्हा ब्युटीचा विचार करतो, सौंदर्याचा विचार करतो, तेव्हा आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य आपल्या केसांमुळे जास्त खुलून दिसतं. पण अलीकडे केस गळतीच्या समस्या तरुणांमध्ये वाढलेल्या आहेत. कुठलाही एज ग्रुप असो, खूप या समस्या वाढलेल्या आहेत. तर याचं नेमकं कारण एक डॉक्टर म्हणून काय सांगाल? स्नेहा, पहिल्यांदा जे तुम्ही आता सांगितलं आहे ना, की आजच्या काळात तरुणांमध्ये जास्त ही समस्या दिसून यायला लागली आहे. आधीच्या काळात काय व्हायचं, 40-50च्या नंतर लोकांना केसाचं हेअरफॉल वगैरेचा प्रॉब्लेम व्हायचा. पण आता ते लवकरात लवकर आणि एकदम तरुण लोकांमध्ये 15, 16, 20 वर्षांच्या मुलांमध्ये, मुलींमध्ये दिसून यायला लागलंय. मग ह्याचं कारण काय आहे बघा, जर आपण आकडेवारी बघितल्यात तर मग त्याच्यामध्ये दिसून येतं की जी जेनेटिक कारणं आहेत, हेरिडिटी ज्याला आपण म्हणतो किंवा अनुवांशिक ज्याला आपण म्हणतो, तर 90% कारण जे आहे हेअरफॉलचं आणि केस गळतीचं कारण आहे अनुवांशिक. पण हे अनुवांशिक कारणामुळे जे केस गळतात त्याचं 40-50च्या नंतर व्हायला पाहिजे, पण आजकालच्या काळात ते लवकर दिसायला लागलंय. म्हणजे त्याचं कारण असं आहे की आपली लाईफस्टाईल जी आहे, आपली जीवनशैली आहे ती व्यवस्थित नाही आहे, आपला आहार व्यवस्थित नाही आहे, प्रदूषण एवढं आहे, ताणतणाव वाढलेला आहे. आता लहान मुलांमध्ये पण तुम्ही बघताय एवढा कॉम्पिटिशन आणि स्ट्रेस एवढा वाढला आहे की ह्याचं प्रमाण वाढतच चाललंय. मग हे सगळे जे गोष्ट आहेत, हे सगळे जे तत्व आहेत, त्याच्यामुळे अनुवांशिक केसांचं गळणं ते पण ॲग्रवेट होऊन जातं, वाढून जातं. आणि मग दुसरी कारणं जी आहेत, जसं प्रदूषण आहे, मग प्रसूतीच्या नंतर, डिलिव्हरीच्या नंतर लोकांचे केस गळतात, ते कोविड, आता कोविडचा पॅन्डेमिक एवढा मोठा येऊन गेला, त्याच्यानंतर लोकांचा हेअरफॉलचा एवढा प्रॉब्लेम वाढून गेला आहे. आणि तसे सगळे जे कारणं आहेत आजारामुळे वगैरे, त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम आता जास्त दिसू लागले. आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मानसिक आपली जी स्थिती आहे त्याच्यावर पण खूप परिणाम व्हायला लागलाय. त्याचं तुम्ही बघणार की एस्थेटिक क्लिनिक्सने एक आर्टिकल जाहीर केला आहे, म्हणजे एक आपली इंटरनॅशनल जर्नल आहे, आंतरराष्ट्रीय जर्नल, त्याच्यामध्ये असं आर्टिकल एक पोस्ट केलं आहे की सायकोलॉजिकल इम्पॅक्ट ऑफ ॲलोपेशिया, म्हणजे आपल्या मानसिक स्थितीवर केस गळतीचा केवढा प्रमाण होतो, एवढा प्रमाण की आता ते एक सायकोलॉजिकल डिझीज म्हणून म्हटलं जातं, म्हणजे मानसिक रोग असा पण व्हायला लागलाय. काही लोक सुइसाईड वगैरे पण करतात, म्हणजे एवढा स्तर त्याचा वाढून गेलाय. ते एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि एक म्हणजे इट्स अ डिफिकल्ट थिंग करंटली. ऑफकोर्स डॉक्टर, पण जिथे समस्या आहे, जिथे प्रॉब्लेम्स आहे, तिथे सोल्युशन आहे. आणि द एस्थेटिक क्लिनिकने QR678 थेरपीच्या माध्यमातून ते सोल्युशन किंवा ते निदान खरं तर आणलेलं आहे. ती उपचार पद्धती केस गळतीवर विकसित केलेली आहे. तर ही उपचार पद्धती जी आहे QR678 ती नेमकी काम कशी करते आणि नेमकी काय आहे ती उपचार पद्धती, याबद्दल सांगा.
हो, तर QR-678 ट्रीटमेंट जी आहे ती एकदम नॉन सर्जिकल ट्रीटमेंट आहे. म्हणजे याच्यात कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया वगैरेची गरज नाही आहे आणि एकदम सोपी सरळ एखादी ट्रीटमेंट आपल्याकडे आहे उपलब्ध आता. आणि ह्याच्यासाठी म्हणजे हे कुठल्या तत्वावर काम करते ही ट्रीटमेंट, त्याच्यासाठी आपल्याला बघायला लागेल की ह्याचा शोध कसा झाला. ओके, म्हणजे ह्याला आपण रिजेनरेटिव्ह मेडिसिन म्हणतात. जर तुम्ही ऐकलं असेल, आपण आजकाल बघतो की प्रत्येक मेडिकल स्पेशालिटीमध्ये रिजेनरेटिव्ह मेडिसिन, स्टेम सेल्स वगैरे ह्याचं नाव तुम्हाला ऐकायला येत असतील. तर मग रिजेनरेटिव्ह मेडिसिनमध्ये आता ह्याचा शोध कसा झाला, जेव्हा 2006-07च्या वेळची गोष्ट आहे, तेव्हा आमचे जे सायंटिस्ट आहेत द एस्थेटिक क्लिनिकचे, ज्यांनी ह्याचा शोध केला आहे, ते IIT मुंबई आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई इथे प्रोफेसर्स होते. आणि कर्करोग जो असतो, डोळ्यांचा एक कर्करोग असतो, त्याला रेटिनोब्लास्टोमा म्हणतात मुलांमध्ये. त्याच्या उपचारासाठी एखादा ड्रग आहे, त्याला आपण कार्बोप्लॅटिन म्हणतात, त्याचं इंजेक्शन उंदीराच्या डोळ्यांमध्ये देण्यात येत होतं. म्हणजे ही एक चाचणी होती, दिस वॉज अ ट्रायल. आणि त्याच्यात काय झालं की जेव्हा ते इंजेक्शन आपण डोळ्यात दिले तर साईडचे जे केस होते ते सगळे गळायला लागले. तर मग त्याच्यावर जर आम्ही जेव्हा शोध केला की बाबा कशामुळे हे केस गळतात, तर मग वी अंडरस्टूड की ह्याच्यात ग्रोथ फॅक्टर्स म्हणून एक प्रकारचे पदार्थ असतात, एक प्रकारचे तत्व असतात, प्रोटीन्स असतात, जे कमी झाले त्या औषधामुळे. आणि जेव्हा आपण ते रिप्लेस करतो तेव्हा केस परत यायला लागले. मग ह्याच्यावर पूर्ण शोध वगैरे सुरू झाली आणि त्याच्यानंतर ह्याचं संशोधन आणि निर्मिती वगैरे झाली आणि त्याच्यानंतर QR-678 आलं. म्हणजे ह्याच्यात एक सोल्युशन आहे, तुम्ही बघणार ते, त्याचा फोटो पण बहुतेक प्रेक्षकांना दिसायला येईल की ह्याच्यात एक सोल्युशन आहे जे 5 ml बॉटलमध्ये येतं आणि स्टेराईल असतं ते. आणि त्याच्यामधनं जे ग्रोथ फॅक्टर्स आहेत, एक प्रकारचे विशिष्ट प्रकारचे प्रोटीन्स आहेत, ते आपण स्कॅल्पमध्ये म्हणजे डोक्यामध्ये इंजेक्ट करतो, इंजेक्शननी टाकतो. आणि त्याचं 5 ते 10 मिनिटं लागतात त्याच्यासाठी आणि दॅट इज इट. त्याचे सिटिंग्स असतात, प्रत्येक महिन्यात एकदाची सिटिंग असते. असे 8 ते 10 सिटिंग केल्यानंतर केसांचा जो वाढ होतो तो एकदम सुंदर येतो आणि खूप चांगला आहे. त्याच्यात म्हणजे एकदम विचित्र अशी आणि एकदम सोपी अशी एक प्रकारची ट्रीटमेंट आपल्याकडे आज उपलब्ध आहे. अगदी डॉक्टर, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे ही द एस्थेटिक क्लिनिक्सने जी ही ट्रीटमेंट विकसित केलेली आहे, डेव्हलप केलेली आहे, QR-678, तर आजकाल खरं तर अनेक लोक आपला शो बघतायत आणि तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कराल की या थेरपीबद्दल, की एक आव्हान म्हणून काय सांगाल? तर हा जो ट्रीटमेंट आहे एकदम सोपा आहे, पण ह्याच्यासाठी तुम्हाला डॉक्टरांकडे जायला लागेल. त्वचारोग विशेषज्ञ जे असतात, स्किन स्पेशलिस्ट असतात, त्यांच्याकडे सगळ्या ह्यांच्याकडे उपलब्ध नाही आहे सध्या. आपल्या भारतामध्ये मेजर जे सिटीज आहेत, दिल्ली, बेंगलोर, कोलकाता, चेन्नई, ह्या सिटीजमध्ये हे उपलब्ध आहे. आणि काही एक डर्मॅटॉलॉजिस्टकडे सध्यासाठी ते उपलब्ध आहे. तुम्हाला तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन त्यांना ह्या ट्रीटमेंटविषयी चौकशी करून आणि तुमच्यासाठी ते कार्यरत होणार आहे का ते विचार करून आणि मग ही ट्रीटमेंट तुम्ही घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला ते सूट व्हायला पाहिजे. तसं एकदम सिंपल आहे. डॉक्टर तुमचे केस बघतील आधी, कारण ह्याचा इफेक्ट म्हणजे एकदम जर टक्कल असतील तर मग त्याच्यात आपण केस वाढू शकत नाही. कारण जर हेअरचे मूळच नसतील तर मग तुम्ही काय ग्रो करणार. पण जर मुळं असतील आणि विरळ झाले असतील केस, हेअरफॉलचा खूप त्रास आहे, आधीचे ग्रेडचे हेअर लॉस जे आपण म्हणतो, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4, 8 ग्रेड असतात, त्याच्यामध्ये हा खूप कार्यरत आहे आणि त्याचा इफेक्ट खूप चांगला आहे. एक म्हणजे ह्याच्यात असं आहे की खूप प्रकारचे जे हेअर लॉस असतात, म्हणजे मेल पॅटर्न हेअर लॉस, जे जेंट्समध्ये आपण बघतो की पुढून टक्कल व्हायला सुरू होतो आणि मग इथे पण टक्कल व्हायला सुरू होतो, त्याला मेल पॅटर्न हेअर लॉस किंवा मेल अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया म्हणतात. मग लेडीजमध्ये PCOD आणि हॉर्मोनल चेंजेसमुळे लेडीजचे केस विरळ होत जातात, हेअरफॉल होतो, त्याच्यासाठी पण हे ट्रीटमेंट खूप चांगलं आहे. आणि मग काही लोकांना असे गोल गोल पॅचेस होतात, त्याला एलोपेशिया एरियाटा म्हणतात, साई पडणं. हो. आणि मग काही लोकांमध्ये पोस्ट किमोथेरपी किंवा कर्करोगाच्या ट्रीटमेंटच्या नंतर, जी रेडिएशन आणि किमोथेरपीच्या नंतर केस गळतात, एकदम सगळे केस पडून जातात, त्याच्यात एकदम सुंदर ह्याचा रिझल्ट आहे. आणि कोविड, प्रेग्नन्सी,
जास्त आजारी पडल्यानंतर जे केस गळतात त्याच्यामध्ये ह्याचं ट्रीटमेंट खूप चांगलं आहे. तर हे काही खूप सारे इंडिकेशन्स आहेत ज्याच्यामध्ये ह्याची एफिकेसी किंवा जे आपण म्हणतो त्याचं रिझल्ट खूप चांगला आहे. डॉक्टर, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे QR678 थेरपी आत्तापर्यंत बऱ्याच लोकांवर तुम्ही ह्याचा ॲप्लिकेशन केलं असेल, तर त्याबद्दल थोडं सांगा की किती रुग्ण आणि रिझल्ट्स काय होते त्यांचे, त्याबद्दल आम्हाला. हो, तर मला खूप गर्व आहे हे बोलताना की हा एक मेड इन इंडिया प्रॉडक्ट आहे. आपल्या भारतामध्ये ह्याचं संशोधन झालेलं आहे, ह्याची शोध झाली आहे, याची निर्मिती झाली आहे आणि सध्या QR678ला युनायटेड स्टेट्सचा पेटंट आहे मिळालेला. आपल्या भारतीय सरकाराचा पेटंट मिळालेला आहे. पेटंट म्हणजे काय की ह्या कालामध्ये पूर्ण विश्वात कुठेही असा कॉम्पोजिशनचा ट्रीटमेंट अवेलेबल नाही आहे. म्हणजे हे आपल्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. आपण खूप सारे प्रॉडक्ट्स इम्पोर्ट करतो बाहेरून, जे वैद्यकीय उपकरण असतात किंवा औषध असतात आपण इम्पोर्ट करतो, पण हा एक असा प्रॉडक्ट आहे की आपण एक्सपोर्ट करतो. आणि सध्या विश्वामध्ये 10 पेक्षा जास्त देशांमध्ये याला मंजुरी मिळालेली आहे आणि तिकडचे पेशंट्स पण ह्याचा जो फायदा आहे ते घेत आहेत आणि खूप सारे डॉक्टरांचा विश्वास, पेशंटचा विश्वास ह्याच्यावर वाढलेला आहे. ऑफकोर्स आपल्या भारतामध्ये पण मेजॉरिटी जे मेजर मेट्रो सिटीज आहेत तिथे हे अवेलेबल आहे आणि आमचा असा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त लोकांना, गावातल्या लोकांना पण ज्यांना शहरात येणं संभव नसतं त्यांच्यासाठी पण हे अवेलेबल करण्याचं आमचं स्वप्न असं आहे. अगदी डॉक्टर, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे अतिशय प्रभावी अशी ही उपचार पद्धती ठरते. तुम्ही आत्तापर्यंत अनेकांवर ही उपचार पद्धती जी आहे त्याचा वापर केलेला आहे. तर आणखी एक असं विचारावंसं वाटतं, खरं तर तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे परदेशातनं आपल्याकडे बरेच प्रोडक्ट्स येतात जे स्किन ट्रीटमेंटसाठी किंवा हेअर ट्रीटमेंटसाठी वापरले जातात. तर आणखी एक प्रश्न असा आहे की ह्यात आपण आपल्या QR678चं वेगळे पण कशा प्रकारे सांगू शकतो, ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. येस, तर एक म्हणजे ह्याच्याकडे पेटंट आहे. ते स्वतःच्या ह्याच्यामध्येच एक महान गोष्ट आहे, कारण पेटंट प्रॉडक्ट मिळालेला आहे त्याचा अर्थ असा आहे की पूर्ण विश्वात असा प्रॉडक्ट म्हणजे असा कॉम्पोजिशनचा प्रॉडक्ट सध्या हल्लीच्या काळात अवेलेबल नाही आहे. ते एक फर्स्ट आहे. दुसरं म्हणजे ह्याला FDA अप्रुव्हल मिळालेला आहे. हेअरसाठी काय असतं, रोज नवीन काहीतरी येतं, म्हणजे कुठला एक तेल, कुठला एक औषध, रोज काही ना काही तुम्ही बघतच असता. शॅम्पू आहे, कंडिशनर आहे, हे ते, म्हणजे इट्स लाईक स्नेक ऑइल आम्ही म्हणतो ते, म्हणजे की प्रत्येक दिवसात काहीतरी नवीन आहे. पण त्याच्या पाठीमागे डेटा केवढा आहे स्नेहा, ते महत्त्वाचं आहे. हा जो ट्रीटमेंट आहे ते डॉक्टर करतात आणि डॉक्टरांना, म्हणजे मी एक क्लिनिशियन आहे, एक डॉक्टर आहे, मला असं आहे की पेशंटकडे ती ट्रीटमेंट पोचण्याच्या आधी मला विश्वास झाला पाहिजे की ही ट्रीटमेंट इफेक्टिव्ह आहे, म्हणजे याचा काही फायदा होणार आहे, तरच मला सॅटिस्फॅक्शन होईल, माझ्या पेशंटला सॅटिस्फॅक्शन होईल. तर ह्याच्यासाठी द एस्थेटिक क्लिनिक्सने खूप सारे आर्टिकल्स इंटरनॅशनल जर्नल्समध्ये, आंतरराष्ट्रीय जर्नल्स ज्याला पूर्ण विश्वाचे डॉक्टर वाचतात आणि त्याला त्यांची मंजुरी देतात, त्याच्यानंतरच ते पब्लिश होतात. म्हणजे आमच्याकडे सध्या 15 पेक्षा जास्त आर्टिकल्स आहेत कुठल्या कुठल्या आजारात, कुठल्या कुठल्या केस गळतीच्या प्रॉब्लेम्समध्ये QR678 कार्यरत आहे आणि त्याचा इफेक्ट आहे. आणि हा जो डेटा आहे, एवढा डेटा खूप कमी औषधांचा आहे करंटली, म्हणजे वैद्यकीय लिटरेचरमध्ये खूप कमी औषधांचा असा एवढा डेटा, एवढा लिटरेचरमध्ये डेटाची बॅकिंग खूप आहे. आंतरराष्ट्रीय स्तरांवर डॉक्टरांनी याला मंजुरी दिली आहे, आंतरराष्ट्रीय गव्हर्नमेंट्सनी मंजुरी दिली आहे. म्हणून आमच्याकडे युरोपियन अप्रुव्हल आहे सध्या, साऊथ आफ्रिकामध्ये आहे, युनायटेड स्टेट्सचा अप्रुव्हल पुढच्या वर्षी येणार आहे. तर इट इज अ बिग थिंग. आणि म्हणजे ह्याला, म्हणजे आपल्याला सॅटिस्फॅक्शन वाटते की येस, म्हणजे हे काहीतरी वैज्ञानिक आहे आणि ह्याचं प्रमाण आहे आणि पेशंटला जे आम्ही देतो आहे त्याची सुरक्षितता गॅरंटी आहे आणि त्याची परिणामकारकता गॅरंटीड आहे, म्हणजे एफिकसी गॅरंटीड आहे. आणि दुसरं म्हणजे एकदम फास्ट ट्रीटमेंट आहे स्नेहा. जर कुठला पेशंट आपल्याकडे येतो त्याला बघून त्याचं, म्हणजे जर डॉक्टरांनी ठरलं की QR678 कार्यरत होणार आहे ह्याच्यामध्ये, तर मग 5 मिनिटाची ट्रीटमेंट आहे. पेनफुल नाही आहे. जर आपण पेशंट येतो, बसतो चेअरमध्ये, आरामात बसतो आणि मग आपण इंजेक्शन लावतो, इंजेक्शन एकदम दुखत नाही आणि म्हणजे खुश होऊन पेशंट जातात, असं आहे एक ट्रीटमेंट आहे. याचे काही साईड इफेक्ट्स नाही आहे. प्रेग्नन्सीच्या नंतर तुम्ही घेऊ शकता, तुम्ही
कुठलाही डायबिटीज, कोलेस्ट्रॉल काहीही असो तुम्ही हा ट्रीटमेंट घेऊ शकता. त्याचे साईड इफेक्ट्स नाही आहे आणि हा प्लांट बेस्ड आहे. एक मी बोलायला तुम्हाला विसरले, प्लांट बेस्ड म्हणजे ते नॅचरल थेरपी आहे. आपल्या झाडांमधनं जे ग्रोथ फॅक्टर्स आम्ही एक्स्ट्रॅक्ट करतो त्याचा तो ट्रीटमेंट. आजकाल खूप पेशंट्स म्हणतात आम्हाला नॅचरल 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 पाहिजे, म्हणजे साईड इफेक्ट नको हे ते, तर त्याप्रमाणे दिस इज व्हेरी गुड. नक्कीच. तर आपण डॉक्टर रिंकी कपूर यांच्याकडनं त्यांच्या द एस्थेटिक क्लिनिकच्या QR678 या थेरपीविषयी आणखी जाणून घेणार आहोत. तसंच केस गळतीवर कशा प्रकारे ही आणखी प्रभावी आहे ते सुद्धा जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. केस गळतीवर प्रभावी ठरणाऱ्या QR678 या थेरपीविषयी आपण डॉक्टर रिंकी कपूर यांच्याकडून जाणून घेतोय. डॉक्टर, खरं तर कोविडनंतर केस गळतीचं प्रमाण वाढत आहे, तर यात तथ्य काय, किती आहे? कोविड नंतर म्हणजे जवळजवळ 2020मध्ये कोविडची सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर 2020च्या शेवटच्या कालामध्ये आणि 21 आणि 22 आता तर केस गळतीची प्रॉब्लेम आहे, जी समस्या आहे, खूप वाढली आहे स्नेहा. आणि ह्याचा रिझन काय आहे, ह्याला आपण टिलोजन एफ्लुवियम म्हणतो. टिलोजन एफ्लुवियम एक प्रकारचा आजार आहे. म्हणजे जसं प्रसूतीच्या नंतर, डिलिव्हरीच्या नंतर महिलांचे केस गळतात आणि कुठला एखादा आजार आपल्याला झाला, टायफॉइड, मलेरिया, डेंग्यू, त्याच्यानंतर पण केस गळतात. टिपिकली 2-3 महिन्यानंतर, आजाराच्या नंतर 2-3 महिन्यानंतर जे केस गळतात आणि ते केस एवढे गळतात की म्हणजे लोक रडून येतात की डॉक्टर, जर का तुम्ही काही केलं नाही तर मग मी टक्कल होऊन जाणार, पूर्ण बॉल्ड होऊन जाणार, असा कंडिशन असतो. आणि त्याच्यात म्हणजे असे हात टाकल्यानंतर केस गळतात, तर एवढा प्रमाण आहे. तुम्हाला दिसायला पण येईल ते. आणि पेशंट जे असतात ते पॅकेटमध्ये केस घेऊन येतात की डॉक्टर एवढे केस गळतात, प्लीज काहीतरी करा. तर अशी परिस्थिती असते आणि त्याला टिलोजन एफ्लुवियम म्हणतात. आणि ह्याला जर तुम्ही कंट्रोल नाही केलं, बघा टिलोजन एफ्लुवियममध्ये काय असतं, प्रेग्नन्सीच्या नंतर किंवा दुसऱ्या आजारानंतर जो टिलोजन होतो त्याचं 6-7 महिन्यानंतर केस परत यायची शक्यता असते. पण कोविडच्या नंतर आम्ही बघितलंय की 2-3 महिन्यानंतर पण केस परत येण्याची जी पर्सेंटेज आहे ती खूप कमी आहे. जे पूर्ण केस येणार नाही येणार त्याची काही गॅरंटी नसते. तर ह्याचा उपचार करणं खूप महत्त्वाचं आहे, खूप आवश्यक आहे. नाहीतर त्याचा पेशंटच्या डोक्यावर जो परिणाम होतो ना, तो एकदम भयानक असतो. म्हणजे आम्ही म्हणतो की जे आपल्या डोक्यावर आहे त्याचा परिणाम डोक्याच्या आतमध्ये काय आहे त्याच्यावर पडतो, राईट. तर ह्याची ट्रीटमेंट करणं खूप आवश्यक आहे. आणि अशा कंडिशनमध्ये आम्ही बघितलं आहे की QR678चा जो परिणाम आहे, स्पेशली केस गळत्याचं जे प्रॉब्लेम आहे त्याला थांबवण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. 3-4 सिटिंगनंतर केस गळणं कमीत कमी म्हणजे मेजॉरिटी थांबून जातं. आणि ह्याच्यावर एक स्टडी पण आहे, ह्याच्यावर आर्टिकल आम्ही काढलं आहे जे इंटरनॅशनल कॉस्मेटिक डर्मॅटॉलॉजी जर्नलमध्ये. त्याच्यावर आर्टिकल आहे, त्याच्यात प्रूफ आहे की ह्याच्यावर ते काम करतं. डॉक्टर, खरं तर द एस्थेटिक क्लिनिकने आता नवीन प्रोडक्टसुद्धा काढलेले आहेत जे केस गळतीवर आणि पुन्हा हेअर रिग्रोथसाठी खूप प्रभावी. तर त्या प्रॉडक्ट्सबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. हो, तर ह्याचं कारण काय होतं, म्हणजे QR ऑफकोर्स आहे, जे QR678 आहे ते प्रमुख आहे. पण आपण बघितलं आपण की कुठल्याही म्हणजे तर आपण फील्डमध्ये जातो, खेतमध्ये जातो, तिकडे एखाद्या झाडाच्या वाढासाठी आपल्याला खूप काही लागतं. म्हणजे ऊन लागतो, मग आपल्याला पाणी लागतं, मग आपल्याला खत लागते, ते सगळं लागतं, राईट. पण त्याचा जो योग्य परिसर असला पाहिजे त्याच्या ग्रोथसाठी, त्याच्या वाढसाठी, पोषक वातावरण, राईट. मग त्याच्यासाठी प्रत्येक वस्तूमध्ये असंच आहे, आपली स्किन आहे, आपले केस आहे, प्रत्येक ह्याच्यासाठी जो परिसर आहे, जो वातावरण आहे, तो फेवरेबल असला पाहिजे, पोषक जसं तुम्ही म्हटलं. तर त्याच्यासाठी एक वातावरण, एक एन्व्हायरमेंट क्रिएट करण्यासाठी हे जे ॲडजंक्टिव्ह थेरपी जसं आपण म्हणतो ते त्याच्याबरोबर दिलेले आहेत. आणि त्याच्यात हेअरचे सप्लिमेंट्स आहेत, त्याच्यात खूप सारे नॅचरल प्रॉडक्ट्स आहेत, अश्वगंधा वगैरे सगळं त्याच्यात आहे, ज्याचं प्रूफ आहे की त्याच्यात खूप
चांगला पोषण देतो केसांसाठी, केसांच्या मुळांसाठी. तर हेअर सप्लिमेंट्स आहेत, सिरम्स आहेत आणि लोशन्स वगैरे आहेत ना, त्याचा कलेक्टिव्ह इफेक्ट जो असतो तो खूप चांगला असतो त्याच्यामध्ये, त्याच्यासाठी ते आहे. आणि अजून एक आहे, म्हणजे कोविडमध्ये आम्ही काय बघितलं की पेशंट आमच्याकडे येऊ शकत नाही, कारण जे इंटरनॅशनल पेशंट आहेत किंवा जे दूर गावात वगैरे आहेत ती लोक सिटीमध्ये येऊ शकत नाही, बाहेरची लोक, बाहेरच्या देशाचे लोक इंडियामध्ये येऊ शकले नव्हते कोविडच्यामुळे. तर त्यांच्यासाठी एक स्पेसिफिक ट्रीटमेंट जी लोक घरी करू शकतात. ऑफकोर्स ज्या लोकांना जास्त प्रॉब्लेम आहे केस गळतीचा, जास्त विरळ झालेले केस, त्यांना डॉक्टरांकडे जायला लागेल. पण जे पेशंट्स आहेत ज्यांना फक्त सुरुवात झालेली आहे, थोडेफार प्रॉब्लेम आहे, ते घरी त्याचा उपचार करू शकतात. तसा एक प्रॉडक्ट हेअर रिजुवा त्याला म्हणतो, ते पण अवेलेबल आता आहे. आणि त्याच्यात जे ग्रोथ फॅक्टर्स आहेत ते पेशंट जर त्यांनी यूज केला आपल्या डोक्यावर तर त्याचा रिझल्ट चांगला आहे. सुरुवातीच्या केस गळतीसाठी असे प्रॉडक्ट्स आहेत जे पेशंट घरी यूज करू शकतात. डॉक्टर, खरं तर तुम्ही एक यशस्वी डर्मॅटो सर्जन तर आहातच, पण त्याबरोबरच तुम्ही इतर डॉक्टरांनाही प्रशिक्षित करतात. आणि आणखी एक ॲडिशनल गोष्ट अशी की तुम्ही एक यशस्वी उद्योजिका सुद्धा आहात, यू आर अ एंटरप्रेन्युअर. मग या तिघांचा समन्वय तुम्ही कसा साधता? थँक्यू स्नेहा. आणि हो, ते आहे. बघा काय आहे, डॉक्टरांचा एक लिमिटेशन असतो. म्हणजे मी एक डॉक्टर आहे, मी किती पेशंट बघणार दिवसात? माझ्याकडे 24 तास आहेत, राईट. मी मुंबईमध्ये बघू शकते, दिल्लीमध्ये, हैदराबाद, 2-3 सिटीजमध्ये बघू शकते. 24 तासांमध्ये मी किती करणार आहे? पण जे पेशंट आहेत, जे रुग्ण आहेत, जे ग्रस्त आहेत, ते खूप आहेत. विश्वभरात पेशंट्स आहेत ज्यांना हा प्रॉब्लेम आहे, दुसरा इतर प्रॉब्लेम आहे, त्वचेचा प्रॉब्लेम, केसांचा प्रॉब्लेम. मग सगळीकडे आपण कसे पोचणार? तर त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग जसं म्हणतो आपण, ते करायला हवं. आणि एंटरप्रेन्योर म्हणजे काय की दुसऱ्यांना किती मॅक्सिमम पेशंट्सकडे आपण पोहोचू शकतो. आपला जो इन्व्हेन्शन आहे, जे आपण ज्या प्रॉडक्टची निर्मिती केली आहे, ते जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत कसं पोहोचू शकतो. बघा US वगैरे मध्ये कसं आहे, त्यांना फॅसिलिटीज खूप आहेत, त्यांच्याकडे खूप सवलती आहेत. म्हणजे ते इजाद करतात, ते रिसर्च करतात आणि मग पेशंटपर्यंत ते पोचण्याचे खूप फॅसिलिटीज त्यांच्याकडे आहेत. पण आपल्याकडे तेवढे फॅसिलिटीज नाही आहेत. म्हणून माझ्या कम्युनिटीमध्ये, डॉक्टर कम्युनिटीमध्ये जर मी इतर डॉक्टरांना प्रशिक्षण दिला, आमच्या एस्थेटिक क्लिनिक्समध्ये ट्रेनिंग्स वगैरे आहेत, दुसऱ्या डॉक्टरांना प्रशिक्षण दिलं, तर मग ते खूप सारे पेशंट्सपर्यंत पोहोचू शकतात. आपल्या आउटसाइड द कंट्री, इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय स्तरांवर ते करू शकतात. म्हणजे त्याचा बेनिफिट सगळीकडे मिळेल. खरं तर म्हणजे वैद्यकीय शिक्षणाचं मूल हे काय आहे, तत्व काय आहे की जास्तीत जास्त पेशंटला आपण ट्रीटमेंट करू शकतो त्याच्यासाठी. आणि म्हणजे ह्याच्यासाठी मला म्हणायचं आहे की माझी जी टीम आहे, माझी जी फॅमिली आहे, माझा जो परिवार आहे, त्यांचा खूप मला सपोर्ट आहे. आणि पूर्ण एस्थेटिक क्लिनिक्सची टीम आणि जे आमचे डॉक्टर्स जे आमच्याकडनं शिकून जातात, सगळ्यांना मी धन्यवाद करते. आणि आमचं म्हणजे आमच्या ग्रुपचा असा एक स्वप्न आहे की जास्तीत जास्त इम्पॅक्ट आम्ही क्रिएट करू शकणार असं, आणि भारताचं नाव म्हणजे पुढे घेऊन जाऊ शकणार, तसं आमचं स्वप्न आहे. नक्कीच डॉक्टर रिंकी, तुम्ही इथे आलात आणि QR 678 थेरपीबद्दल इतकं चांगलं मार्गदर्शन केलं. ही थेरपी काय आहे आणि त्याची परिणामकारकता मुळात काय ते आम्हाला सांगितलं, त्याबद्दल खूप खूप आभार आणि तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू स्नेहा, आणि थँक्यू सो मच टू द साम TV. थँक्यू सो मच. यानंतर इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन तज्ज्ञांसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.